पाठीकडून गर्दी होते. आम्ही आवाज येते. इथे बघा सर सगळ्यांनी चारी बाजूला माणसं पाहिजे की नको तुम्हाला पुढे नातेवाईक आहेत माहिती नाही. भरपूर झाले येतो मी माझ्या ह्याच्यात घेतो पाठवले 2 मिनिटं
इकडे बघा. गर्दी होती कमी काम. आज रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्माननीय संदीप सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सन्मान संदीप सुर्वेंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मिळाला. याकरता प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब ज्यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते या भागाचे खासदार सन्माननीय नारायण राणे साहेब, आमचे संपर्क मंत्री नितेशजी राणे साहेब आणि ह्या संपूर्ण पॅनलचे प्रमुख तानीराव चोरगे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की संदीप सुर्वेसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला त्यांनी बाजार समितीचा सभापतीपदी निवड करून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. सर्व संचालक मंडळ, इथले असलेले कर्मचारी या सर्वांचा मनापासून आभारी आहे. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी राहून राज्य शासनाकडून जे जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या बाजार समितीला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. गेले 15 वर्ष मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून निवडून येतोय. निवडून येत असताना प्रत्येकाला जसं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये ज्या भागामध्ये आपण काम करतोय तिथलं जे महत्त्वाचं पद आहे सभापतीपद ते कधीतरी आपण भुजवावं. 15 वर्षे ह्या क्षणाची मी जी वाट पाहतोय तो क्षण आज माझ्या जीवनामध्ये आला. मी अभिमानाने एवढं सांगेन की मी नुकतंच भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला जी ताकद द्यायला पाहिजे आणि ते पद मिळवून द्यायला पाहिजे याकरता जी ताकद कार्यकर्त्याच्या पाठीमागे कशा तऱ्हेने उभी करायची हे मी आज इथे अनुभवलं. हे पद मिळण्याकरता ज्यांनी मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, ज्यांनी आपला शब्द पणाला लावला ते आमचे सर्वांचे आदरणीय नारायणरावजी राणे साहेब खासदार, आणि 100% ह्या माझ्या पदाचं श्रेय ज्यांना जातं, ज्यांनी प्रचंड पाठपुरावा कार्यकर्त्याला पद मिळवून देण्याकरता काय असतो तो मी आज अनुभवला इथे. आणि निव्वळ भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्यामुळे हे शक्य झालं. त्यांच्याबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत साहेब, अशोकजी वाडेकर, प्रतीक देसाई हे सगळे भाजपाचे पदाधिकारी आहेत. पण निव्वळ आजचं यश हे नितेशजी राणे साहेबांमुळेच आणि मी भाजपमध्ये आल्यामुळे मी इथे सभापती होऊ शकलो हे मी आज जाहीरपणे सांगतो.
मी भाजपमध्ये आल्यामुळेच सभापती झालो, त्यात दुमत नाही. आज सकाळी कार्यकर्त्याच्या पाठीशी काय राहावं, सकाळी 8 वाजता मला अपेक्षा नसताना नितेशजी राणेसाहेबांचा स्वतः फोन आला. संदीप काय अडचण आहे, एवढं सोपं नाही आहे. नितेशजी राणेसाहेबांचा 8 वाजता फोन आला. मी म्हटलं साहेब काय अडचण नाही, तुमचा शब्द झालेला त्याप्रमाणे अडचण काही नाही. आत्ता जेव्हा माझी निवडणूक जाहीर केली तेव्हासुद्धा त्यांचा फोन आला. एवढा पाठपुरावा कुठला पदाधिकारी कुठल्या पक्षामध्ये करत नाही. त्यामुळे मला आज अभिमान वाटतो आहे की मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेला आहे आणि आजचं माझं हे जे पद मला मिळाले ते निव्वळ भारतीय जनता पार्टीमुळे मिळाले. तरीसुद्धा सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे, कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे ते सगळेजण आज इथे दिसले. हीच माझ्या आजच्या दिवसाचं मी साफल्य असं समजतो. या ठिकाणी प्रथम मी संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो. मी खास करून ते अभिनंदन करण्याकरता आलो आहे. बऱ्याच वर्षांनी त्याला न्याय मिळाला. मला वाटतं सातत्यानं 3-4 वेळा या बाजार समितीवर तो सतत निवडून येतो आहे. मी एवढीच अपेक्षा करेन की ही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती. या बाजार समितीच्या बाजूलाच आमचं घर आहे, कारण कित्येक वर्ष ही जागा मी अतिशय जवळून पाहतोय. संदीप सुर्वेला इथला दांडगा अनुभव आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं एवढं अपेक्षा करेन की कृषी उत्पन्न बाजार समिती कशी असायला हवी ती त्याच्याकडून मला बघायला मिळेल, आम्हा सगळ्यांना बघायला मिळेल. त्यासाठी त्याला अभ्यास दौरा करावा लागला तरी चालेल. त्यांच्या सहकार्यांना घेऊन, त्याचं देखील संचालक मंडळ आहे, त्यांना घेऊन लगतच्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचं कामकाज चालतं आणि ह्या जिल्ह्यामध्ये कृषीचे उत्पन्न वाढवण्याबरोबर त्याच्यातून उत्पन्नाचं साधन कसं निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी संदीप सुर्वे हे जास्तीत जास्त प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. चला, धन्यवाद.